या घटनेनं विद्यापीठ परिसर हादरून गेला, तर तिच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। कुटुंबियांना शवविच्छेदनाचा विरोध केला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गायत्री MSCच्या पहिल्या वर्गात शिकत होती। ती विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहात खोली क्रमांक 54 मध्ये राहत होती। तिच्यासोबत 2 मैत्रिणी होत्या। ती रक्षाबंधनसाठी 8 ऑगस्टला घरी गेली होती। ती आज सकाळी तिथून विद्यापीठात आली होती। काही वेळ मोबाईलवर बोलल्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये गेली। त्यानंतर तिची मैत्रीण आली। खोली आतून बंद असल्याने तिने गायत्रीला हाका मारण्यास सुरुवात केली, मात्र ती प्रतिसाद देत नसल्याने मैत्रिणींना अन्य मैत्रिणींना बोलावून घेतले। त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा गायत्रीने पंख्याला गळफास घेतल्याचं दिसलं। हे दृश्य पाहून त्या हडबडून गेल्या। लगेच सुरक्षा रक्षकाला बोलावून खोलीचा दरवाजा उघडण्यात आला। ही माहिती तात्काळ कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रभारी कुलगुरू डॉक्टर PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले यांना देण्यात आली। सर्वजण लगेच वसतिगृहात आले। राजारामपुरी पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर हेही दाखल झाले। त्यांनी तात्काळ येथील गर्दी हटवली। रेडेकर कुटुंबियांना ही माहिती दिल्यानंतर ते वसतिगृहात आले। त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू वाहिले। त्यानंतर शंडा पार्क येथील शवविच्छेदन कक्षात गायत्रीचा मृतदेह नेण्यात आला। तिथं तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवला, त्यावरूनही वाद झाला। 3 दिवसांपूर्वी घरी गेलेली गायत्री आज सकाळी 11च्या सुमारास विद्यापीठामध्ये परत आली। वसतिगृहात पोहोचल्यानंतर तिनं मी सुखरूप पोहोचल्याचा फोन वडिलांना केला होता। त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास गायत्रीनं आत्महत्या केल्याचा निरोप तिच्या वडिलांना फोनद्वारे समजला। त्यावर त्यांच्यासह कुटुंबियांनी तातडीने वसतिगृहात पोहोचले। गायत्री गेल्याचं समजताच तिचे आई वडील बहिणींनी हंबरडा फोडला। हे पाहून गायत्रीच्या मैत्रिणींसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार रेक्टर माधुरी वाळवेकर, मीना पोद्दार आणि कविता वड्राळे यांनी तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला।